देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता। नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। लोकाभिरामरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम। कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये। मनोजवं मरुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगलभवन अमंगलहारी द्रवसु दशरथ अजर बिहारी। सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण। त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। देवाधिदेवा जगत्रय जीवा। देवाधिदेवा जगत्रय जीवा। देवाधिदेवा जगत्रय जीवा। देवाधिदेवा जगत्रय जीवा। पर्येसी केशवा विनंती माझे। विनंती माझे। पर्येसी केशवा विनंती माझे। पर्येसी केशवा विनंती माझे। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम। 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 ऐसे देई प्रेम काही कळा। 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 अमृतवाहिनी जलतीर्थ पवित्र इंद्रायणी मातेच्या तटावर असलेलं श्री क्षेत्र देहू। या देहू क्षेत्रामध्ये प्रगट झालेले महाविष्णूचे अवतार संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांचा हा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाच्या समोर कबुली देतात। देवाच्या सानिध्यामध्ये जे मिळालं ते देवाच्या समोर तुकाराम महाराज उभं राहून देवाला सांगतात। असा हा वारकरी संप्रदायातला प्रसिद्ध अभंग आहे। आपल्या सर्वांच्या अभंग पाठातला आहे, परिचयाचा आहे, याच्यामध्ये शंका नाही। पूर्वी आमचे श्रीगुरु सावळाराम बाबा महाराज हा अभंग कीर्तनासाठी नेहमी घ्यायचे बरं का। आपण ऐकलेला अभंग अनेकांनी त्यांच्या मुखातून आणि विविध काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगी सुद्धा अनेक कीर्तनकार हा अभंग घेत असतात। काही अभंग लोकांच्या पाठ्यातले आहेत, काही अभंग लोकांच्या परिचयाचे आहेत आणि काही अभंग कोणाच्याच परिचयाचे नाही। जे नेहमी गायले जातात ते अभंग जवळजवळ सर्वांच्या पाठ्यातले आहेत। रूप पाहतलोचनी सुंदर ते ध्यान हे अभंग जवळजवळ सर्वांच्याच पाठ्यातले। काही अभंग फक्त ठराविक मंडळीच्या पाठ्यातले आहेत। मग काकडा असेल, हरिपाठ असेल, नेमाचे अभंग असतील, हे फक्त जे नेमाचे वारकरी असतात त्यांच्या पाठ्यातले आहेत। आणि काही अभंग जवळजवळ कोणाच्याही परिचयाचे नाही।
मला एकाने विचारलं की तुकाराम महाराजांचे जर अभंग 4 कोटी आहेत तर गाथेमध्ये तर तेवढे अभंग बघायला मिळत नाही, बाकीचे अभंग आहेत कुठं? मी म्हटलं जे आहेत ते पहिले पाठ कर, बाकी नंतर त्याचा शोध घेऊ आपण. जे आहेत ते पहिला पाठ करू, मग उरलेल्याचा आपण शोध घेऊ. संताजी जगणाऱ्याच्या घरी आहेत का ते देहूला त्यांच्या वंशजाच्या घरी आहेत? तू फक्त आहेत तेवढे पाठ कर, बाकी नंतर आपण दोघे मिळून शोध घेऊ त्याचा. जवळजवळ हा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. आज या ठिकाणी काल्याची सेवा असल्या कारणाने वारकरी संप्रदायाची मर्यादा सांभाळून हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. 12 वर्षापूर्वी जेव्हा हा सप्ताह सुरू झाला त्याही वर्षी मला वाटतं मी या ठिकाणी कीर्तन केलं होतं, आणि आता तपपूर्ती सोहळा झाला. आता 12व्या वर्षी सुद्धा या ठिकाणी मी कीर्तन केलेलं आहे. म्हणजे फक्त 1, 2, 3 वर्ष चुकली असतील फक्त मधल्या काळात. मात्र जवळजवळ 8-9 कीर्तनं काल्याची मी या ठिकाणी केलेली आहेत. विविध भागातून विविध प्रांतातून आलेली ही मंडळी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने आणि या ठिकाणी आपल्या डोंबिवली परिसरामध्ये स्थायिक झाले. पण माणसांचे संस्कार माणसाला स्वस्थ बसू देत नसतात. संस्कारी माणसं कुठेही गेली तरी ते संस्कार घेऊनच जातात. जगामध्ये आज माणसांची कमी नाही, पुष्कळ माणसं आहेत. नुसती भारताची लोकसंख्या विचार केला तर 140 करोडच्या वरती भारताची लोकसंख्या पोहोचली. जगामध्ये माणसं कमी नाही, पुष्कळ माणसं आहेत. रोज जन्माला येतात किती, रोज मरतात किती. मग कमी कशाची आहे? फक्त संस्कारी माणसांची कमी आहे. आणि जी संस्कारी माणसं असतात, संस्कार घेऊन जगत असतात संसारामध्ये, ही माणसं कुठेही जावं तरी ते आपले संस्कार सोबत घेऊनच जाणार. आता ही विविध भागातून आलेली मंडळी, यांच्यावरती पूर्वीपासून वारकरी संप्रदायाचे संस्कार झालेले आहेत. मग कोण जुन्नरचा असेल, कोण घोडेगावचा असेल, कोण सातारचा असेल, कोण तिकडचा भीमाशंकरचा असेल, कोणी नाशिकच्या असतील. ही सर्व मंडळी इथे एकत्र आली आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हा सप्ताह सुरू केला. माऊली सांप्रदायिक मंडळ अतिशय चांगलं नाव दिलं आणि त्याच्या या माऊली सांप्रदायिक भजनी मंडळाच्या नावाखाली हा सप्ताह सुरू आहे. तुम्हाला सांगतो, माऊली श्री ज्ञानोबा म्हणतात 18व्या अध्यायामध्ये, देवळाची या कामा कळसू पवित्र गंगेसी सिंधू प्रवेशू का सुवर्ण कसू जैसा 16वा काम. ज्याप्रमाणे मंदिराच्या कळसाचं काम झालं, गंगा समुद्राला जाऊन मिळाली तर त्या गंगेला काही कर्तव्य राहत नाही, तिची धावाधाव संपून जाते. कळसाचं काम झालं की मंदिर पूर्ण झालं असं सिद्ध होतं. तसं काल्याचं कीर्तन झालं की कार्यक्रम संपला असं सिद्ध होतं. काल्याच्या कीर्तनानंतर मग आता काही कर्तव्य शिल्लक राहत नाही. काल्याचं कीर्तन झालं. तुम्हाला एक व्यावहारिक फक्त ढोबळ चिंतन सांगतो. आज मंडपवाले म्हणतील आम्ही झालो मोकळे, आज संतोषसुद्धा म्हणाल मी झालो मोकळा, आज गायक मंडळी म्हणतील आम्ही झालो मोकळे, टाळकरी म्हणतील आम्ही सुटलो, ऐकणारी माणसं म्हणतील आम्ही सुटलो, स्वयंपाक करणारी माणसं म्हणतील आम्ही झालो मोकळे, सर्वच लोक म्हणतील आम्ही झालो मोकळे. म्हणजे याचा अर्थ काला झाला की माणसं मोकळी होतात. भक्ती मार्गामध्ये सुद्धा परमार्थाला उपक्रम आहे आणि परमार्थाला उपसंहार आहे. आपण केलेले प्रयत्न, आपण केलेले सायास, आपण केलेले खटापटा, आपण केलेला जो काही अट्टहास आहे, याचा समारोप झाला. लक्षात ठेवा, म्हणजे काला आपल्याला प्राप्त झाला असं समजून जायचं. जसं आज काल्याचं कीर्तन झालं की सगळे म्हणतील आम्ही झालो मोकळे, तसं जीवनामध्ये काला झाला की मग साधक म्हणतो काम नाही कामना, कामना हे कामना, कामना हे कामना हे, कामना हे कामना हे. झालो पाये रे कामा, झालो पाये रे कामा. झाडाला फळ आलं, झाडाला फळं आली की झाडाचं कर्तव्य संपलं. मला नंतर सांगा, पहिल्यांदा त्या झाडाला मोर येतो, कळ्या येतात, त्याचं फूल होतं, नंतर त्याला फळं येतात. आता फळानंतर आणखी काही येतं का? काही येत नाही, फक्त ते फळ परिपक्व होतं एवढंच आहे. जसं झाडाला फळं आली की झाडाचं कर्तव्य संपलं, तसं भक्ती करणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली फलश्रुती म्हणजे काला आहे. काला, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य साधणं म्हणजे काला. किंबहुना सोय जीव आत्मयासीला आहे, ते जे होय तया नाम सुख. आणि याच्याकरताच खऱ्या अर्थाने हे काल्याचं कीर्तन आहे. एकदा काला झाला का जीवनामध्ये शांती मिळते. तत्प्रसादात परम शांती.
भगवंत आणि आपले ऐक्य झालं म्हणजे खऱ्या अर्थाने काला प्राप्त होणं. कालेचे प्रकार 3 सांगितलेले आहेत. एक स्थूल काला, सूक्ष्म काला आणि कारण काला. कारण देह 3 प्रकारचा आहे. देहाचे प्रकार पण 3 आहेत. स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे 3 देहासाठी 3 प्रकारचा काला. मग आता स्थूल देहासाठी कुठला काला आहे? या देहाला स्थूल देह म्हणायचा. शेंडीपासून तर पायाच्या नखापर्यंत हा स्थूल देह आहे. या देहाला तृप्त करण्यासाठी एक काला आहे आणि तो काला म्हणजे काला खाऊ दही भात. काला खाऊ हे भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात ठीक आहे. स्थूल देहासाठी दही भाताचा काला आहे. स्थूल देह सुद्धा भजनासाठी पुष्ट झाला पाहिजे. खरं म्हणजे भजन करण्यासाठी शरीरामध्ये ताकद असावी लागते, शक्ती असावी लागते. म्हणून एरवी जेवढे वारकरी ताकदीने भजन करतात तेवढी एकादशीच्या दिवशी करत नाही. आणि त्यांना फक्त सांगा कोणी, ए आलाप मार, एकादशी आज, अरे जरा उंच बोल ना, उपास आहे आज. म्हणजे पोटात काही नसेल तर माणसं गाऊ शकत नाही. शरीर पुष्ट होण्यासाठी दही भाताचा काल आहे. दुसरा देह आहे सूक्ष्म, ज्याला म्हटलं जातं मन. आता त्या मनासाठी काल आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आणि त्याच्यानंतर कारण देह, ज्याला जीव म्हटलं जातं, त्याच्यासाठी कुठला काला आहे तर त्याच्यासाठी तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला, अभेदाचा काला. दही भाताचा काला खायचा, हरिनामाचा काला करायचा आणि जीव ब्रह्म ऐक्याचा काला भोगायचा. अशा पद्धतीने या वारकरी संप्रदायामध्ये काल्याला विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. मला सांगायला या ठिकाणी आवडेल एक गोष्ट की काल्याच्या कीर्तनाचा आनंद फक्त वारकरी संप्रदायामध्ये भोगायला मिळतो. इतर संप्रदायामध्ये काला शरद भाऊ खायला तर मिळत नाही, पण पाहायला सुद्धा मिळत नाही. इतर संप्रदायामध्ये काला पाहायला सुद्धा मिळत नाही. वारकरी संप्रदायामध्ये काला खायलाही मिळतो, काला पाहायलाही मिळतो. त्याचं कारण असं आहे की या वारकरी संप्रदायाने विशेषत्वाने भजनाला जरी महत्त्व दिलं असेल तरी भजनाच्या पेक्षा भजन करत करत जी स्थिती आहे, अद्वैत स्थिती, तिला सुद्धा वारकरी संप्रदायाने अत्यंत महत्त्व दिले. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसेनी होय. अद्वैत म्हणजे काला, अभेद म्हणजे काला, जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे काला. भजन करत करत भगवंत आणि आपलं एक रूप होणं, याला म्हणतात खऱ्या अर्थाने काला. हो, आणि अशी ही कालेची परंपरा आपल्या संप्रदायामध्ये चालत आलेली आहे, पूर्वापार चालत आलेली ही परंपरा. आता तिकडे मराठवाड्यामध्ये आपण गेलात, कुणी असेल मराठवाड्यातलं, तिकडे परभणी भागामध्ये आपण गेलात, लातूर परिसरामध्ये तिकडे गेलात तर तिकडे काल्याची कीर्तनं नसतात, तिकडे पूजेची कीर्तनं असतात. पूजेची कीर्तनं म्हणजे मारुती महाराज दस्तापूरकर, आपण नाव ऐकून असाल, यांच्या भागामध्ये महादेव महाराज मुळवणकर, या परिसरामध्ये पूजेची कीर्तनं, रात्रभर कीर्तनं चालू. याचं झालं का ते उभं राहणार, त्याचं झालं का ते उभं राहणार. आणि जे महाराज असतात मुख्य, त्यांचं कीर्तन सकाळी होणार, त्याला पूजेचं कीर्तन म्हणतात. पण ही काल्याची परंपरा वारकरी संप्रदायामध्ये मात्र आपल्याला सर्वत्र बघायला मिळते. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये विशेषत्वाने काय सांगितलं जातं तर भगवंताचं चरित्र,
आता देवाचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन केलं जातं. पण आता इथं शंका अशी आहे, कोणत्या देवाचं चरित्र वर्णन केलं जातं काल्याच्या कीर्तनामध्ये? कारण आपण जर आपला धर्म पाहिला, आपली संस्कृती पाहिली, तर आपल्या धर्मामध्ये जेवढे देव आहेत तेवढे इतर धर्मामध्ये कुठेही देव पाहायला मिळत नाही. आता खरं म्हणजे देवांच्या श्रेणी आहेत 33 कोटी, पण 33 कोटी देवांच्या श्रेणी आपण मानण्यापेक्षा 33 कोटी देव मानायला लागलेलो आहे. मला गंमत वाटते, गावातल्या माणसांचे भिन्न भिन्न देव असणं ठीक आहे, गावातल्या माणसांचे, पण घरामध्ये राहणाऱ्या माणसांची सुद्धा, घरात राहणारे, एका छताखाली राहणारी माणसं, 4 भिंतीच्या आतमध्ये राहणारी माणसं, त्यांचा सुद्धा एक देव नाही ना. प्रत्येकाचा वेगळ्या देवावरती विश्वास आहे. आता आमच्या त्र्यंबकेश्वरच्या दिंडीमध्ये जर बाप चालतो तर मुलगा म्हणतो नाही नाही, तो आपला विषय नाही म्हटला, नाही नाही आपला देव वेगळा आहे म्हटला. मग तुम्ही कुठं, आमची शिर्डीची दिंडी असते, असे आहेत ना नमुने. तुम्हाला आमची शिर्डीची दिंडी म्हटला. मग सुनेला विचारलं तुम्ही का त्र्यंबकेश्वरला येत नाही? नाही म्हटलं, त्या दोघांचे देव वेगळे आहेत, माझा देव तिसरा आहे. मग तुमचा देव कुठला आहे? ती म्हटली काय नाही, आमची गुरुवारची लक्ष्मी असते मार्गशीर्ष महिन्यातली, तिची पूजा केली का विषय संपला. आणि म्हातारी जुन्या काळातली आहे, तिने जय संतोषी माता चित्रपट बघितलेला आहे, त्यामुळे ते अजूनही शुक्रवार मानल्याशिवाय राहत नाही. म्हातारीचा शुक्रवार, सुनेचा गुरुवार, याचा साईबाबा आणि याचा त्र्यंबकेश्वरचे निवृत्तीनाथ महाराज. एका घरामध्ये छताखाली राहणारी माणसं सुद्धा एका देवाला भजत नाही. विषय वाढत जाईल, जास्त काही विस्तार करत नाही, पण एक सांगेन, जगामध्ये अनेक देव नाही, जगामध्ये एकच देव आहे, एकच देव जगामध्ये आहे. एको देवहा सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वभूता भूतांतरात्मा सर्वाध्यक्ष सर्वभूतादिवासा साक्षी चेता केवलम निर्गुणशः. जगामध्ये फक्त एकच देव आहे, एक एकलाची आसोनी एकला विश्वी विश्वाकार होनिया ठेला. जगामध्ये एकच देव आहे आणि तो एकच देव अनेकत्वाने तो नटलेला आहे. चैतन्याची शोभा शोभात से चैतन्याची शोभा शोभात से चैतन्याची शोभा शोभात से चैतन्याची एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभात से चैतन्याची शोभा शोभात से जनार्दनी एक पण उभा चैतन्याची शोभा शोभत से चैतन्याची शोभा शोभत हो. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत से चैतन्याची शोभा शोभत से एक जनार्दनी एक पण उभा चैतन्याची शोभा शोभत से चैतन्याची शोभा शोभत चैतन्याची शोभा शोभत असे. आपण म्हणतो ही जगाची शोभा आहे, जगाची नाही, ही चैतन्याची शोभा आहे बरं का. तैसा म्हणजे एकाचा विस्तार होते हे जग, जग पण त्याचा विस्तार आहे. जगातली सर्व देवदेवता त्याचा विस्तार आहे. तो अनेक रूपांनी तो नटलेला आहे. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काय पुरावा आहे का तो एकच अनेक रूपांनी नटलेला आहे? अरे आपल्या सर्वांना माहिती असेल, नरहरी सोनार नावाचे संत होऊन गेले. ते शिवाला मानत होते पण विष्णूला मानत नव्हते. पण जेव्हा त्यांनी पांडुरंगाच्या कमरेला हात लावला, डोळ्याला पट्टी बांधून, आणि त्यांच्या हाताला शिवलिंग लागायला लागलं बरं का. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो. समर्थ पंढरपूरला गेले, रामाला मानणारे समर्थ, आणि पांडुरंगाला बघितलं. पांडुरंगाने श्री समर्थांना राम रूपामध्ये दर्शन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा अभंग आहे. येथे उभा का श्रीराम, येथे उभा का श्रीराम, हा त्याच्यानंतर त्यांनी गायलेला अभंग आहे. शेगावच्या गजानन महाराजांचं चरित्र तुम्ही जर वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांचा एक भक्त आहे काळे म्हणून, कोणतरी त्याचं नाव मला आठवत नाही, पण त्या चरित्रामध्ये आले बघा उल्लेख. काळे पंढरपूरला गजानन महाराजांच्या सोबत ते आले आणि आल्यानंतर सर्व लोक दर्शनाला गेले, पण त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाला जाता आलं नाही. आणि मग
त्यांनी ही खंत गजानन महाराजांना बोलून दाखवली, किंवा मला पांडुरंगाचं दर्शन झालं नाही बाबा, तुमच्यासोबत मी इतक्या लांब आलो, काही उपयोग झाला नाही. आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष गजानन महाराजांनी सुद्धा त्यांना पांडुरंग रूपात दर्शन दिल्याची घटना चरित्रामध्ये ते आलेली आहे. असो, परमात्मा अनेक रूपांनी नटलेला आहे. जयामनी जैसा भाव तया जवळी तैसा देव, ज्याची जशी दृष्टी त्या दृष्टीने परमेश्वर त्याला दर्शन देत असतो. मग आता जगामध्ये जर एकच देव आहे, रामचरित मानसामध्ये त्याचं वर्णन आहे, हरी अनंत हरी कथा अनंता कहई सुनई बहु बिदी सब संता. एकच आहे, पण तो अनंत रूपामध्ये जगामध्ये विस्तारलेला आहे. मग त्या परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार धारण करून जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करावा. चरित्र ते उच्चार हवे, देवे केले गोकुळी तारू भवसागरीचे ऊच नीच अधिकारी. गोकुळातल्या चरित्रामध्ये काय विशेष, लोक म्हणतील गोकुळातल्या चरित्रातच विशेष आहे. कृष्ण अवतार जो आहे त्या कृष्ण अवताराचं खरं प्रयोजन हे गोकुळात पूर्ण झालेलं आहे, आपल्याला पाहायला मिळेल. आता नंतर मग पांडवांच्या बरोबर राहिला, पांडवांचं रक्षण केलं, दुर्जनांचं निर्दालन केलं, हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत. भगवान म्हणतात त्याच्याही पेक्षा माझं खरं चरित्र हे गोकुळात पूर्ण झालेलं आहे. का? भगवंताचा जो अवतार असतो तो दुर्जन मारण्यासाठी देवाचा अवतार नाही, दुर्जन मारण्यासाठी देवाचा अवतार नाही, दुर्जनांच्या मध्ये असलेल्या अवगुणाच्या संबंधाने त्यांचा वध केला जातो. बरं का, भगवान दुर्जनांना मारत नाही, उलट त्याच्याकडे जे आले, बरं का, त्याच्याकडे जे आले, भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात क्षिप्रम भवती धर्मात्मा. तो कसाही असला आधी, पण तो माझ्याकडे आला तर तो धर्मात्मा होतो, तो महात्मा होतो. एकदा माझ्याकडे आला तर. म्हणजे देवाकडे येत नाही, अन्याय करतात, अशांचं निर्दळन तो करतो. पण निर्दळन करण्यासाठी त्याचा अवतार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून भगवद्गीतेमध्ये वरचा श्लोक वाचा आणि खालचा श्लोक वाचा, 4थ्या अध्यायातला, बरं का. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. विनाशायचे दुष्कृताम हा शब्द नंतर देवाने मुखामध्ये घेतला, पण त्याच्या आधी परित्राणाय साधूनाम. मी खऱ्या अर्थाने साधूंना तारण्यासाठी येतो. तुम्ही साधूंनाच का तारता? ते म्हटले मी जर साधूंना तारले तर साधू जगाला तारतील, आणि जगाला तारण्याच्या संबंधाने मी साधूंना नेहमी तारत असतो. असं भगवान म्हणतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि खऱ्या अर्थाने या धर्माचं प्रस्थ जगामध्ये टिकून राहावं याच्याकरता धर्म जगवणाऱ्या माणसांचं रक्षण झालं पाहिजे असं भगवंताला वाटतं. आणि गोकुळामध्ये भगवंताने बघा आपल्या सौंगड्यांना, आपल्या भक्तांना जे सुख दिलंय, आपल्या भक्तांना पुरेपूर सुख देण्यासाठी देवाचा अवतार आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणतात, शरद भाऊ, नारद भक्तिसूत्रामध्ये काय म्हणतात ध्यान देऊ नये का? नारद म्हटले तुम्हाला जर गोकुळातल्या सुखाचा जर हेवा वाटत असेल का देवाने त्यांना सुख दिलं, त्यांना सुख दिलं, त्यांना सुख दिलं, तर तुम्ही सुद्धा गोकुळात जाऊ शकता. तुम्ही सुद्धा गोकुळात जा. गोकुळातली माणसं जशी भक्ती करीत होते तशी भक्ती जर तुम्ही केली तर तुम्हालाही भगवान सुख देऊ शकतात. तसं म्हणून यथाव्रज गोपिकानाम, भक्तिसूत्रातलं हे सूत्र नारदांचं, यथाव्रज गोपिकानाम, तुम्ही सुद्धा तशा प्रकारची भक्ती करून त्या सुखाला तुम्ही पात्र होऊ शकता. आणि भगवंताने गोकुळातल्या लोकांना जे सुख दिलं त्या सुखाला मर्यादा नाही. देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, ते सुख संपदा मद्भक्त सदा भोगिती. आणि म्हणून आपल्याला ज्या सुखाचा अनुभव यावा असं वाटतं, साधू ज्या सुखासाठी अत्यंत प्रयत्न करून सर्वस्वाचा त्याग करतात, योगी तर आपले एकांतात जाऊन स्वतःचं शरीर झिजवतात, पण योग्यांच्या ध्यानात सुद्धा जे सुख मिळत नाही ते सुख गोकुळातली माणसं भोगीत होते, प्रापंचिक माणसं भोगीत होते. हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे, फावले हरी सुख भावले. गोकुळच्या गवळिया गोप गोधन सकळ, हरी सुख फावले रे, हरी सुख
हरी सुख भावले रे हरी सुख भावले रे हरी सुख भावले रे हरी सुख भावले रे हरी सुख भावले भावले रे. काही शब्द आहे, हरी सुख भावले रे. आपल्या जीवनामध्ये सुख आहे, पण ते विषयाचं सुख आहे, ते हरी सुख नाही. आणि विषयाचं सुख हे भेसळ सुख असतं. सुख निर्भेळ पाहिजे. भेसळ सुख काय कामाचं? भेसळ सुख कामाचं नाही. त्याच्यामध्ये दुःखाचा भाग जास्त असतो, त्याच्यामध्ये निश्चिंतता नसते, त्याच्यामध्ये भय असतं. आपल्या सुखामध्ये भय आहे, आपल्या सुखामध्ये चिंता आहे, परमात्म्याच्या सुखामध्ये चिंता नाही. आणि म्हणून कधीतरी आता आपण आयुष्य गेलं आपलं पनीर खाताना, आपलं आयुष्य गेलं मशरूम खाताना. कधी कधी जेवणाच्या स्पर्धा बघाल तुम्ही, ते म्हटले त्यांच्या सप्ताहामध्ये त्यांनी पनीर घातला होता ना, आम्ही ठरवलं 8 दिवस लोकांना मशरूम खायला घालायचा. तुम्ही ना ज्या गोष्टीची म्हणजे कॉम्पिटिशन केलं पाहिजे त्यात करत नाही हो, बरं का. नको त्या गोष्टीमध्ये माणसं कॉम्पिटिशन करतात, बरं का. माझं म्हणणं की अशी स्पर्धा लागली पाहिजे. दशरथ महाराजांच्या जर समजा 400 अभंग पाठ आहे, तर हरीने ठरवायचं मी 500 अभंग पाठ करीन, बरं का. जर समजा धनंजय मोरेचे जर समजा 200 जर ओव्या ज्ञानेश्वरीचे पाठ आहेत, तर लगेच दिलीप भाऊंनी ठरवलं पाहिजे मी 500 ओव्या पाठ करीन. अशी स्पर्धा लागली पाहिजे. पण त्यात नाही ना, आपली स्पर्धा नुसती जेवणासाठी. मी नारदाच्या गादीवरती उभा आहे, मागं पांडुरंग परमात्मा आहे मी. आणि अत्यंत कळवळ्याने तुम्हाला सांगतो, दशरथ केनीला फक्त एवढंच विचारा. आता दशरथ केनी तुम्हाला सांगतील, येताना सांगितलं, आता आमची दिंडी चालली त्र्यंबकेश्वरला. दशरथ महाराज, मला तुम्ही सांगायचं सगळ्यांच्या समक्ष, मी मोठेपणा करत नाही, दिंडी चालली त्र्यंबकेश्वरला, मला सांगा टेम्पोमध्ये किती किलो तांदूळ आहे सांगा आता, चला. 50. बघा, संध्याकाळची चिंता संध्याकाळी, उद्या दुपारची चिंता उद्या दुपारी. लक्षात ठेवा, दिंडीमध्ये चालणाऱ्या माणसांना सांगतो, जेवणाची क्वालिटी बघायची नाही, भजनाची क्वालिटी बघायची. जेवणाची क्वालिटी बघायची नाही, भोजनाची क्वालिटी बघायची असेल तर दिंडीमध्ये येऊ नका. भजनाची क्वालिटी बघायची. दिंडीमध्ये चालताना तुम्हाला सांगतो सगळे नियम होतात. जर नियम नाही पूर्ण झाले तर त्या ठिकाणी थांबणार, अर्धा तास 1 तास बसून सगळे नियम काढणार. पण नियम मात्र 1 दिवससुद्धा नियमाची खंडना नाही. म्हणून माणसं कमी असतील, पण परमार्थामध्ये मुरलेली माणसं चालतात दिंडीमध्ये, एवढं मात्र मला सांगायला आवडेल. तुम्हाला आयुष्यात सांगतो ना, आपण आयुष्यभर जेवतो. जेवणाला काय अर्थ आहे बरं का. जिथून दात फुटले तिथून जेवतो, तर मरेपर्यंत आपण जेवतो तरी आपलं समाधान होत नाही. लक्षात ठेवा. मला हे सांगायचं आहे की आपल्याला जर खऱ्या अर्थाने सुख मिळवायचं असेल, सुखाचा आनंद घ्यायचा असेल, तर परमात्म्याच्या सुखाचा आनंद घ्यायचा. गोकुळातल्या माणसांनी भगवंताच्या आनंदाचं, भगवंताच्या सानिध्याचं जे सुख भोगलं, तर त्याचं वर्णन त्यांनी केलं. हरी सुख फावले रे. कोणाकोणाशी फावले? गोकुळच्या गोपी गोधना सकळारे. गायी सुद्धा त्या सुखाचा अनुभव घेत होती आणि गोकुळातली गुरढोरं सुद्धा त्या सुखाचा अनुभव घेत होती. असो, आणि म्हणून त्या गोकुळातल्या सुखाची चर्चा आजच्या दिवशी करावी म्हणून साधू संतांनी आम्हाला मर्यादा घातली. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि गोकुळातली चर्चा व्हावी याच्याकरता मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताच्या समोर उभं राहून भगवंताला कबुली देतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही अभंगामध्ये संत देवाशी बोलतात, काही अभंगामध्ये संत संतांशी बोलतात, काही अभंगामध्ये संत जगाशी बोलतात, काही अभंगामध्ये संत स्वतःशीच बोलतात. अशा प्रकारचे अभंग आपल्याला त्यांच्या गाथेत पाहायला मिळतात. संत संतांशी बोलतात. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. संत जगाशी बोलतात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. संत स्वतःशी बोलतात. मग संत स्वतःशी बोलतात असा तुमच्या पाठातला कुठला अभंग आहे का? नसेल ते एक अभंग सांगतो. संत स्वतःशीच बोलतात. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळे ग्रासावया, काळ आला जवळे
ग्रसावया आला जवळी ग्रसावया नको नको मना गुंतू माया जाळे आळे आला जवळी ग्रासावया आला जवळी ग्रासावया आला जवळी ग्रासावया आता माझ्या मना होई सावधान ओ पुण्याची जाण कार्य सिद्धी ओ पुण्याची जाण कार्य सिद्धी आता माझ्या मना होई सावधान ओ पुण्याची जाण कार्य सिद्धी एका प्रमाणात दोन प्रमाण दिले त्यांनी. नको नको मना गुंतू माया जाळी हा स्वतःसाठी केलेला अभंग आहे बरं का. माणसाने दररोज फक्त 10 मिनिटं स्वतःशी बोलायचं. बायकोशी बोलता, मुलांशी बोलता, सगळ्यांशी बोलता बरं का. आणि आपण बोलू नये असं त्यांना वाटतं उलट बरं का. आपण बोलू नये असं त्यांना वाटतं. माणसाची अवस्था कशी आहे तुम्हाला सांगतो. माणसाची अवस्था कशी आहे बरं का. तुमच्या घरावर जर पत्रे असतील ना, पत्रे ज्यांच्या घरावर असतील त्यांच्याबद्दल बोलतो मी. घरावर पत्रे असतील तो पत्रा घरातल्या माणसांचं उन्हापासून संरक्षण करतो, वाऱ्यापासून संरक्षण करतो, थंडीपासून संरक्षण करतो आणि पावसापासून सुद्धा संरक्षण करतो. कोण? घरावरचा पत्रा. पण तरी घरातली माणसं म्हणतात जास्ती आवाज करतो. नाही कळलं अजून तुम्हाला? घरावरचा पत्रा घरातल्या माणसांना सुरक्षित ठेवतो, तरी घरातली माणसं म्हणतात लईच आवाज करतो म्हटले पत्रा हा. तसं तुमचं आहे. तुम्ही सगळ्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेली आहे, पण तुम्ही जास्त बोलायला लागले की ते म्हणतात लय बोलतो म्हातारा. म्हणून जास्त बोलण्याच्या भानगडीत पडू नका. ज्याला माझा एवढा एक मंत्र तुम्ही ऐकला ना, घरातली माणसं तुमचं पाय धुवून पाणी फेकणार नाही, पिऊन टाकतील पाणी. पाय धुवून पाणी पितील. फक्त एक करायचं, जास्त बोलायचं नाही. नाही तर आपली जोपर्यंत आपली हिंमत होती, आपलं चालतं होतं, आपली सत्ता होती, तेव्हा ऐकलं बाकीच्यानी. पण माणसांनी सर्वच काळ मरेपर्यंत घरातल्या माणसांनी माझं ऐकावं हा हट्ट सोडून द्यायचा. करू द्या त्यांच्या पद्धतीने, त्यांना संसार जगू दे त्यांना त्यांच्या पद्धतीने. तुम्ही काही नाही, तुम्ही जे म्हणता ना मी नसलो तर वाया जाईल, काही वाया जायचं नाही. जी माणसं मेली त्यांचे संसार उलट पहिल्यापेक्षा जास्त बहरले, आणखी त्याला फुलं आली आणखी चांगल्या प्रकारची. तुम्ही मेल्यावर कुठं काय फरक पडणार आहे? काही फरक पडत नाही. कुणाची पोरं उपाशी राहत नाही, कुणाची बायको उपाशी राहत नाही, काही होत नाही, सगळं व्यवस्थित चालतं. फक्त मौन धरायचं, कमी बोलायचं, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर बोलायचीच जर समजा आता इच्छा झाली कोणाशी बोलावं, तर दरवाजा लावून घ्यायचा आणि स्वतःच्या मनाशी बोलायचं. आपण मनाशी बोलायचं. मी माळ घालून 22 वर्ष झाली बरं का. माझ्यामध्ये काय बदल झाला, मी नेमकं किती परिवर्तन करून घेतलं, मी किती लोकांची निंदा केली, मी किती लोकांना फसवलं, किती लोकांना बनवलं, हे मनाला विचारायचं. मग तोही तुमच्याशी बोलेल, तोही तुम्हाला कबुली देईल. तुकाराम महाराज काही अभंगामध्ये जगाशी बोलतात, काही अभंगामध्ये संतांशी बोलतात, काही अभंगामध्ये मनाशी बोलतात आणि बरेचसे अभंग त्याच्यामध्ये देवाशी बोलतात. देवाशी बोलणारे अभंग तुकाराम महाराजांचे सांगतो तुम्हाला. वचनायिका कमळापती, वचनायका कमळापती, वचनायका कमळापती, वचनायका कमळापती. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, विनंती कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. वचन ऐका कमळापती, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. देवाशी केलेली चर्चा आहे.
आणि इथं आजचा जो अभंग आहे त्याच्यामध्ये पण तुकोबाराय देवाशीच बोलतात. हा अभंग जरी तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संबंधाने केला असेल तरी हा अभंग आमच्यासाठी आहे. अभंग कोणासाठी? आमच्यासाठी अभंग आहे. जी लोक अतृप्त आहेत त्यांच्यासाठी हा अभंग आहे. प्रपंच म्हटला म्हणजे प्रपंचामध्ये सर्वच अतृप्त आहेत. इथं तृप्ती कुठं कुणाची झालेली आहे आणि संसारामध्ये तृप्तीचा ढेकरत नाही. जर प्रपंच करून माणसांची तृप्ती झाली असती तर परमार्थ हे नाव सुद्धा ऐकायला मिळालं नसतं जगामध्ये. विठ्ठल विठ्ठल. माणसं अतृप्त आहेत म्हणून परमार्थ करतात. तृप्त झालेल्या माणसाने कशाला परमार्थ केला असता. म्हणून प्रपंचामध्ये तृप्ती नाही हे लक्षात ठेवा. मी परवा दिवशी रामायणामध्ये गोष्ट सांगितली, तुम्ही होतात की नाही मला माहीत नाही. रामायण झालं परवा, आपलं इकडे संपलं. लंकेमध्ये हनुमंत जेव्हा गेले, लंकेमध्ये गेल्यानंतर सीता मातेची भेट झाली आणि हनुमंतराय म्हणतात, माँ मुझे भूख लगी है, कुछ खाने के लिए चाहिए, यहाँ मुझे बड़े अच्छे अच्छे फल दिख रहे, अगर मैंने फल खाया तो चलेगा माँ. सीता मातेने विचारलं, हनुमंता तू 100 योजनाचा समुद्र पार करून आलास म्हणजे काहीच खाल्लंच नाही का रे तू कालपासून? हनुमंत म्हटले, कसं खाणार? मला जेवढे भेटले तेवढे सगळे खाणारेच भेटले. वाटेत मला जो पण भेटला ना तो प्रत्येक जण म्हणतो मी तुला खाऊन टाकीन, मी तुला खाऊन टाकीन. सुरसा म्हटली मी तुला खाईन, सिंहिका म्हटली मी खाईन, लंकिनी म्हटली मी खाईन. अहो सगळे भेटले तेवढे सगळे मला खाणारेच भेटले. तसं प्रपंचामध्ये आपल्याला जेवढे भेटतात ना ते आपल्याला खाणारे भेटतात. आपल्याला तृप्त करणारा कोणी मिळत नाही. सगळे भुकेलेले आपल्याला मिळतात. बघा तू प्रपंचामध्ये प्रत्येकाला वेगवेगळी भूक आहे. कोणाला अन्नाची भूक आहे, कुणाला पैशाची भूक आहे. काही माणसांना पैसे आहेत तरी त्यांना सत्तेची भूक आहे. म्हणजे काही लोकांना मानाची भूक आहे. मला आमच्या मुलांनी प्रश्न विचारला त्या दिवशी, बाबा अपमान होऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याचा प्रश्न आहे. अपमान होऊ नये म्हणून माणसाने काय केलं पाहिजे? मी म्हटलं अपमान त्याचाच होतो ज्याला मानाची अपेक्षा आहे त्याला. ज्याला मानाची अपेक्षाच नाही त्याचा अपमान होण्याचा प्रश्नच येत नाही काही. आणि म्हणून अपमान त्याचा होतो जो मानाची अपेक्षा करतो त्याची. काही मानाचे भुकेलेले आहेत, काही सत्तेचे भुकेलेले आहेत बरं का. आणि काही लोक सन्मानाचे भुकेलेले आहेत, सन्मानाचे भुकेलेले. आम्ही तिथं गेलो पण आम्हाला कोणी विचारलंच नाही हो त्यांच्या मंडपामध्ये. आमच्याकडे त्यांनी बघितलं सुद्धा नाही हो. म्हणून आम्ही आता आज ठरवलंय का तिथं जायचं नाही म्हणून. ही सगळी सन्मानाची भुकेलेली माणसं असतात. असू द्या, विविध प्रकारची भूक आहे. प्रपंचामध्ये सर्व माणसं अतृप्त आहेत. हा अभंग जे अतृप्त आहेत त्यांच्यासाठी हा अभंग आहे. संतांचे अनुभव, संतांची स्थिती, संतांची जी अवस्था असते ना ही आमच्यासाठी आहे. जसा घरामध्ये भिंतीवर लावलेला आरसा, त्या आरशाचा उपयोग आपल्याला असतो. आपण आपला चेहरा नीट करायचा, केस विंचरायचे, गंध लावायचा आरशात बघून. आपला बिघडलेला चेहरा सरळ करण्यासाठी भिंतीवरचा आरसा आहे. आरशाचा उपयोग आरशासाठी कधीच नसतो. तसं संतांच्या अभंगाचा उपयोग संतांसाठी नसून ते अभंग आमच्यासाठी आरसा आहेत हे ध्यानात ठेवायचं. या अभंगाची पूर्वपीठिका आजच्या कीर्तनाच्या संबंधाने आपण बघूया. काय झालं, द्वापारयुगामध्ये भगवंताने कृष्ण अवतार घेतला आणि कृष्ण अवतार घेतल्यानंतर भगवंताने असं अफाट चरित्र केलं, अगाध चरित्र केलं. ते कीर्तनाच्या शेवटी मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणारच आहे. असं चरित्र केलं भगवंताने आणि त्या चरित्रामध्ये भगवंताचा एक भाग आहे गायी चारण्याचं चरित्र. बघा, गायी चारण्याचं चरित्र. त्या गायी चारण्याच्या मागची तुम्हाला मी गंमत सांगतो. काय झालं की या गवळणी आणि हे गोपाळ हे अनेक जन्मापासून भगवंताच्या सान्निध्यामध्ये बरं का असल्या कारणाने कृष्ण अवतारामध्ये सुद्धा गवळणी आणि गोपाळ भगवंताच्या बरोबर प्रगट झाले. गवळणी म्हणजे कोण? त्या जान वेद गर्मीच्या श्रुती, श्रुती रूपे नवे मत प्राप्ती, त्या परतल्या मागुती नेती नेती म्हणून या गोकुळातल्या गवळणी म्हणजे श्रुती, वेदाच्या श्रुती. आणि हे गोपाळ सुद्धा अनेक जन्म भगवंताची साधना केलेले हे भक्त गोकुळामध्ये भगवंताचा अवतार झाला. आणि भगवंत आता हळूहळू मोठे व्हायला लागले, 5 वर्षाचे व्हायला लागले. मग गवळणी कानामध्ये म्हणायच्या, कृष्णा तुझ्यासाठी अरे आम्ही जन्माला आलो, पण तू आम्हाला आत्तापर्यंत जे सुख देतोस ते लोकांताचं सुख देतोस, आम्हाला एकांत तुझा मिळत नाही रे कृष्णा.
गोपाळ पण सांगायचे कानामध्ये, कृष्णा आम्ही याच्यासाठी नाही जन्माला आलो, आम्हाला तुझं एकांताचं सुख पाहिजे, आम्हाला तू एकांताचं सुख दे. गोपाळ म्हणायचे एकांत दे, गवळणी म्हणायच्या एकांत दे. देवाने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला मी दोघांना पण एकांत देईन. आणि म्हणून गवळणींना एकांत मिळावा म्हणून रासलीलेची योजना केली आणि गोपाळांना एकांत मिळावा म्हणून गायी चारण्याची योजना केली. विठ्ठला विठ्ठला. रासलीलेमध्ये फक्त गवळणींना प्रवेश होता, गोपाळांना प्रवेश नव्हता. एकदा भगवान शंकराला इच्छा झाली रासलीला बघायची. भगवंताने सांगितलं तुम्हाला प्रवेश तेव्हा मिळेल तुम्ही साडी नेसून याल तेव्हा. इकडे साडी नेसून जर आलात स्त्री वेशामध्ये तर प्रवेश मिळेल. रासलीलेमध्ये गोपाळांना प्रवेश नाही आणि गायी चारताना गवळणींना प्रवेश नाही, हे तुम्ही बघू शकता. आणि म्हणून एक गायी चारण्याची भगवंताची लीला. गायी चारताना एक दिवशी असा एक प्रसंग घडला. हे गोपाळ दूर गेले असताना भगवंताने त्या गोपाळांच्या शिदोऱ्या खाऊन टाकल्या. भुकेलेले गोपाळ वैतागले, सांगतात कृष्णा अशी कुठं मैत्री असते का रे, याला मित्र म्हणत नाही. जो पाठीमध्ये जो माणसाच्या खंजीर खुपसतो तो कसला मित्र. आम्हाला गायी आणायला पाठवतो आणि आमच्या शिदोऱ्या तू फसून खातोस का. रामायणामध्ये आलेली चौपाई प्रभू रामचंद्राच्या मुखामध्ये ही गोपाळांनी बोलून दाखवली. राम अवतारामध्ये सुग्रीवाला नीती सांगताना काय बोलला होता रे कृष्णा तू, बरं का काय म्हटला होतास विसरला का. सेवक सठ नृप कृपण कुणारी, सेवक सठ नृप कृपण कुणारी. घरामध्ये मूर्ख नोकर नसावा, देशाचा राजा कृपण नसावा, माणसाची पत्नी त्याला प्रत्युत्तर देणारी नसावी आणि घरामध्ये त्याच्यानंतर मित्र माणसाचा कपटी नसावा. आणि म्हणून तू असं कपट आमच्याशी करतो. राम अवतारामध्ये मोठा प्रवचन शिकवतो सुग्रीवाला आणि इथं आमच्याशी कपट करतो का रे. भगवंत म्हणतात मी नाही खाल्लं, तुम्हाला खरंच सांगतो मी सगळं करून पण मी नाही केलं असं म्हणतो त्याला ईश्वर म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि केल्यानंतर मी केलं असं जगाला सांगतो त्याला जीव म्हणतात. नाही केलं तरी मीच केलं असं जगाला सांगतो. सप्ताह माझ्यामुळे झाला, दिंडी माझ्यामुळे यशस्वी झाली, बरं का हे सगळं चाललंय ते माझ्यामुळे चाललंय. हा मला कधी कधी हसू येतं. छोटीशी संस्था असते, छोटीशी संस्था गल्ली बोळातली गणपती बसवण्यासाठी केलेली संस्था, पण त्याचा अध्यक्ष पोलिसांशी भांडताना म्हणतो तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे. ही गल्ली बोळातली अशी टेम्पररी संस्था आणि ते पोलिसांशी भांडतात तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे. पोलिसांनी विचारलं कोण. अध्यक्ष अध्यक्ष गणपती मंडळाचा. मग गणपती मंडळाचा अध्यक्ष छाती ठोकून जगाला सांगतो पण जगाचा अध्यक्ष कधी म्हटला का हे सगळं मी चालवतो म्हणून. मय्या अध्यक्षण प्रकृती सुयते सचराचरम हे तू नानेन कोणते जगद्वी परिवर्तते. हे सगळं जग मी चालवतो पण कधीच म्हटला नाही हो हे सगळं मी चालवतो म्हणून. पण केवळ फक्त अर्जुनाने त्याच्यावरती विश्वास ठेवावा, त्याचं स्वरूप कळावं म्हणून अर्जुनाला ही गोष्ट सांगितली. आणि का सांगितली याचं कारण पण भगवान सांगतात. या लागी सुमनू शुद्धमती जो का अनिंदकू अनन्यगती पैगा गोप्यही तया प्रती सावळी जे सुखे असो. तेव्हा त्या भगवंताने सांगितलं मी नाही खाल्ली, कृष्णा तूच खाल्ली. आणि मग मुलांनी निर्णय घेतला जो धोकेबाज आहे त्याच्याबरोबर राहणं काही उचित नाही, आपण त्याची संग सोडून द्यायची. तुझी संगती नाही कामाची, तू कामाचा नाही कृष्णा, बरं का आम्हाला तू फसवलंस. तू 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी आम्हा धाडिले वैल्या दुरी आमुची ठकवून खाल्ली सिदोरी. कानोबा रे कानोबा निवडे आपुली गोधने. कानोबा रे कानोबा निवडे आपुली गोधने. कानोबा रे कानोबा
गोधने टाळ वाजवा. परियेसी शारंग धरा तुझा बैल चुकला मोरा. शारंगरा तुझा बैल चुकला मोरा. परियेसी शारंग धरा तुझा बैल चुकला मोरा. परियेसी शारंगरा तुझा बैल चुकला मोरा. सांगू गेलो तुझ्या घरा पाठी लागला तुझा म्हातारा. कानोबा रे कानोबा निवडी आपुले गोधने. कानोबा रे कानोबा निवडी आपुले गोधने. फसवतोस तू, अख्ख्या गावाला फसवतोस, आम्हाला पण फसवतोस. बरं घरी नाव सांगायला गेल्यावर तुझा म्हातारा नाकावर माशी बसून देत नाही, तो आमच्याच अंगावर धावतो. तुझी आई आम्हाला शिव्या देते. अरे लोकांनी गाई म्हशींना बरं का त्यांनी चांगलं दूध द्यावं म्हणून त्यांनी विकतचा चारा घालावा आणि तू त्यांचं गाईचं दूध त्यांनी काढण्याच्या आधी त्यांच्या गाईच्या स्तनाला तोंड लावून तू दूध पितोस का रे? थाप टाक जरा. परियेसी ऋषिकेसी गाई म्हशीचे दूध पिसी. जास्त नको वाढू. वासरे प्याली म्हणून सांगसी उद्या ताक नाही आमासी. मग दुसऱ्या दिवशीपासून याच्या गायी वेगळ्या आणि मुलांच्या गायी वेगळ्या. आणि 2-4 दिवस गेले. आता याला करमत नाही मुलांच्या शिवाय, मुलांना पण याच्याशिवाय करमत नाही. अनेक जन्म याच्याबरोबर आल्यामुळं मुलांचा त्याचा असा संबंध जमला होता. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात आणि नाही विसंबत येर येरा. करमत नव्हतं दोघांना पण, असं नातं तयार झालं होतं. हो मग शेवटी मुलांनी ठरवलं जाऊ दे म्हटलं, देवानी खाल्लं तर खाऊ द्या, त्याच्यावरती आपण कशाला रागवलं विनाकारण. मेरा मुझमें कुछ नहीं जो कुछ है तेरा, तेरा तुझको सौंपने क्या लागे मेरा. देवानी दिलं होतं, देवानीच खाल्लं. आपण त्याच्याकडे जाऊ, क्षमा मागू. सर्व मुलं देवाकडे गेली, क्षमा मागितली. भगवंता चुकलं आमचं बाबा बरं का, आमचं चुकलं परमेश्वरा, आम्हाला क्षमा कर. मुलांनी क्षमा मागितल्यानंतर हा जास्तीच भाव खायला लागला बरं का. हा त्यांच्याकडे बघतच नाही. मग शेवटी तुकाराम महाराज गेले आणि तुकाराम महाराज म्हटले देवा तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे रे देवा. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरिया पाया वेगळे बरं का. नामदेव महाराज होतेच तिथं. विष्णुदास नामासाय देवा तुची बाप माय. आमचं चुकलं कृष्णा, क्षमा करा मला. मग मुलांनी क्षमा मागितल्यानंतर मात्र आता याने ठरवलं की चला आपण पण जास्त काही आखडणं बरोबर नाही. 11:15 वाजलेले आहेत. मुलांशी मैत्री केली, परत मुलांच्या जवळ आला, मुलांना जवळ घेतले, हृदयाशी कवटाळले. आणि त्याच्यानंतर एक दिवस भगवान संत मंडळी बसले असताना त्याच्यामध्ये तुकोबारायांना विचारलं महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारू. विचारा. त्या दिवशी मी तुमच्या भाकरी शिदोऱ्या खाल्ल्यानंतर तुम्ही माझ्याशी कट्टी घेतली आणि बोलायचं नाही असं ठरवलं, आणि बोलायचं नाही असं तुम्ही माझ्याशी ठरवलं, आणि परत 4-5 दिवसांनी तुम्ही परत आलात आणि माझी क्षमा मागितली आणि परत तुम्ही माझ्याबरोबर इकडे आलात. म्हणजे असं काय माझ्याजवळ आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा मी दूर लोटून पण माझ्याकडे तुम्ही येता. संगती तुझे संगती, तुझे संगती, तुझे संगती, तुझी संगती, तुझे
संगती तुझी संगती तुझी संगती झाली आमची निशिल्ती झाली आमची निशिल्ती नाही देखील ते नाही देखील ते झाली आमची निशिंती झाली आमची निशिंती नाही देखील ते मिळे नाही देखील मिळे परमात्म्याला सांगतात की देवा आम्ही विशिष्ट काळामध्ये बरं का ज्या काळात खरं म्हणजे सावध व्हायला पाहिजे अशा काळात आम्ही सावध झालो. आम्हाला कळालं की प्रपंचामध्ये सुख नाही, समाधान नाही, निश्चिंतता त्या ठिकाणी नाही आणि म्हणून वेळीच सावध होऊन आम्ही तुझ्याकडे आलो, तुझी संगत केली आणि तुझी संगत केल्यानंतर आम्हाला काय मिळालं असेल तर झाली आमची निश्चिंती. निश्चिंती शब्दाचा अर्थ चिंता नसणं म्हणजे निश्चिंती, चिंता मुळासहित संपणं निश्चिंती. आणि भक्तिसूत्रामध्ये नारद म्हणतात यत पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. अशी सुखदेव महाराजांसारखी माणसं खूप कमी भेटतात आणि अशी माणसं पाहिजे कीर्तनामध्ये. कीर्तनकार जर विसरला तर खालून आठवण देणारा पाहिजे कोणतरी. यत पुमान सिद्धो भवती बरं का. म्हणजे एकदा ती भक्ती प्राप्त झाली का मग तो साधक सिद्ध होतो बरं का, अमृत स्वरूप होतो आणि तो तृप्त होतो. वाईट वाटून घेऊ नका, पण तृप्ती आणि समाधान निश्चिंतता हे शब्द प्रपंचामध्ये शोभतच नाही खरे. म्हणजे कळलं ना, प्रपंचामध्ये मी तृप्त झालो असं म्हणणं त्या तृप्त शब्दाचा अपमान आहे. विठ्ठल ज्याला पक्वात चांगला येतो, वाजवता येतो, त्याला मृदंगाचार्य म्हटलं चालेल त्याला. पण फक्त गणपतीच्या आरतीला वाजवतो ती पण पक्वात नसते, ढोलकी वाजवतो आणि सप्तामध्ये अपेक्षा करतो माझं नाव मृदंगाचार्य टाकलं नाही. अर्थ पण तू आचार्य आहेस का तुला तुला बरं का. त्याला मृदंगाचार्य हे विशेषण लावणं म्हणजे तो त्या पदवीचा अपमान आहे. लक्षात ठेवा. एखाद्याला गाता येत नाही, बेस्वर गातो, कधी चुकून स्वरामध्ये आला तर त्याला वाटतं मी चुकलो की काय. कधी चुकून स्वरामध्ये आला तर त्याला वाटतं मी चुकलो की काय. म्हणजे स्वरात आल्यावर त्याला वाटतं मी चुकलो आणि त्याने अपेक्षा करायची माझ्या नावाच्या पुढं गायनाचार्य लावो म्हणून. नाही हो बरं का. हे विशेषण कुठेही लागू पडत नाही, त्या पदव्यांचा तो अपमान आहे. तसं आम्ही आता तृप्त आहोत, आम्ही समाधानी आहोत, आम्हाला चिंता नाही असं म्हणणं म्हणजे त्या शब्दांचा अपमान आहे, कमीपणा आहे. लक्षात ठेवा. निश्चिंतता हा शब्द फक्त भक्ती मार्गामध्ये पाहायला मिळतो, परमार्थात पाहायला मिळतो. एकदा देव जोडल्यानंतर काय कर्तव्य शिल्लक राहणार आहे. एक श्लोकाचा लोक आपापल्या पद्धतीने अर्थ सांगतात. अनपेक्ष शुचिर दक्ष हा श्लोक जो आहे याच्यामध्ये भक्त अनपेक्ष असतात असं सांगतात. पण ते अनपेक्ष का असतात हे पण सांगा ना तुम्ही. एकदा देव जोडल्यानंतर काय मिळवायचं शिल्लक राहणार आहे. एकदा परमात्मा जोडला, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा. जगातला सर्वात मोठा लाभ देव जोडल्यानंतर होतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही आता इतरांची संगत न करता तुझी संगत केली. संसारामध्ये आम्ही बघितलं का आम्हाला तृप्त करण्याची ताकद संसारामध्ये कोणामध्येच नाही आहे. जीव जीवाला तृप्त करू शकत नाही आणि संसारातले घाणेरडे विषय माणसाला तृप्त करू शकत नाही. तुम्ही किती विषय भोगले म्हणजे तृप्त होणार. तुम्ही किती जीवावरती प्रेम केलं म्हणजे तुम्ही तृप्त होणार. जीव जीवावरती प्रेम करून तृप्त होऊ शकत नाही, जीव जडावरती प्रेम करून तृप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून जीवाने विषयावरचं प्रेम काढावं, जीवाने जीवावरचं प्रेम काढावं आणि त्याने ते प्रेम देवाकडे लावावं. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, एक आपल्याला सांगितलं
की देवाला ही भक्ती आवडते, संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची भक्ती आवडते देवा त्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची माया, संसाराच्या मायेचा संकल्प सोडायचा, देहावरचं प्रेम संपवायचं, विषयावरचं प्रेम संपवायचं, जीवावरचं प्रेम संपवायचं. इको जरा कमी कर बाळा जरा, आणि देवावर प्रेम करायचं. रामायणामध्ये बिभीषण जेव्हा भगवंताकडे आला तेव्हा भगवंताने काय शब्द उच्चारले, ज्याने सर्वांवरचं प्रेम काढलं माझ्याकडे आला तो मला किती आवडतो. असं सज्जन मम उर बस कैसे, लोभी हृदय बसही धन जैसे. तुकोबाराय म्हणतात, बरं झालं बाबा तुझी संगत केली आणि तुझ्या संगतीमुळं आम्हाला निश्चिंती मिळाली. आता इथे तुम्हालाही प्रश्न पडला असेल, भगवंताच्या सानिध्यामध्ये निश्चिंती मिळाली म्हणजे नेमकं मिळालं काय? काय मिळालं? तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुम्हाला आमचे शब्द थोडे कळणार आहेत. जे तुम्हाला संसारामध्ये बघायला मिळत नाही ते आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये भोगायला मिळालं. दुसरं चरण नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते तुकोबाराय म्हणतात, प्रपंचामध्ये तुम्हाला जे बघायला मिळत नाही ते आम्हाला भोगायला मिळतं. बरोबर, ही खरी गंमत आहे. ज्या अपेक्षेने आम्ही संसार केला, जे मिळावं म्हणून आम्ही संसार केला, जे मिळावं म्हणून आपण अख्ख्या आयुष्याची माती केली, जे मिळावं म्हणून आपण अनेक साधनाच्या खटापटा केल्या, जे मिळावं म्हणून आपण लोकांच्या टोप्या घातल्या, जे मिळावं म्हणून आपण आपलं कधी कधी नाव खराब करून घेतलं, पण ते प्रपंचात मिळतं का आपल्याला? काय उत्तर द्या बघू. काय? अरे सुख. सुख बघा, कधी कधी संसारी माणसं आहेत ना, श्रीमंत माणसं, हे परमार्थ करणाऱ्या माणसाला हसतात कधी कधी बघा, आणि ते पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे. काय बुवा
आज कुठं सप्ताह आहे, काय बुवा आज कुठं कीर्तन आहे, काय बुवा, बरं का, बुवाने मुकाट्याने खाली मान घालायची आणि जायचं, याला उत्तर द्यायचं नाही. असल्या माणसाला उत्तर देत बसायचं नाही, आपली वाणी खर्च करायची नाही, लक्षात ठेवायचं, बरं का. प्रापंचिक माणसं जरी समजा परमार्थ करणाऱ्या माणसाला हसत असतील तरी पारमार्थिक माणसाच्या जीवनामध्ये जो आनंद आहे ना तो श्रीमंत माणसाला बघायला सुद्धा मिळत नाही. मी तुम्हाला एकच शंका विचारतो, राग मानू नका कोणी, तुम्ही माझे आहेत आणि 32 वर्ष तुमच्यामध्ये राहिलेला आहे म्हणून सेवा केली, विचारायचा मला अधिकार आहे. इथं जेवढे पुरुष आहेत ना त्या फक्त पुरुषांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. फक्त एवढं सांगा, किती माणसांची बायको त्यांच्या पाया पडते सकाळी उठल्यानंतर, करा वर हात. कीर्तनामध्ये बघा, खोटं 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 वरती हात करू नका बघा. म्हणजे मी तर म्हणतो ज्यांनी हात वरती केलेत ना त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा असाव्या याच्यामध्ये शंका नाही. बाकीच्यांच्या एकाची सुद्धा, बरं किती लोकांची मुलं पाया पडतात, मुलं वा 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 वा. बरं किती लोकांचे तुम्हाला सांगतो गावातले लोक पाया पडतात दिसल्यावर, नाही ना. तुम्हाला सांगतो जर पत्नी पाया पडत नसेल, पोरं पडत नसतील तर गावातली माणसं कशाला पायाकडे ढुंकून बघतील आपल्याकडं. कबीर महाराज सांगतात, भक्ती करा, परमार्थ करा, भजन करा, कीर्तन ऐका, प्रवचनला जात जा, वाऱ्या करा, काय फायदा मिळेल, लौकिकातला सुद्धा फायदा होईल. हरि भजन के 3 गुण, हरि भजन के 3 गुण, हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ में जाओ कबीरा, आखिर वैकुंठ में जाओ. हरि भजन के 3 गुण, हर कोई लागे पाव. घरातली माणसं सोडा, पण जगातली माणसं तुमच्या पाया पडतील भजनाला गेल्यावरती. घरामध्ये तुम्ही हट्ट करून बघा, आज पुरणपोळ्या कर ग, ती म्हटली दिवाळी नाही काय नाही, तुम्ही मोठे आले पुरणपोळ्या करा, बघू आता होळी जवळ आली तेव्हा करू आपण पोळ्या. घरातल्या माणसाकडे तुम्ही मिष्टान्न खाण्याचा आग्रह केला तर माणसं घरातली तुम्हाला देत नाही. मग त्याच्यामुळे ही मिठाईची दुकानं आहेत बरं का. लगेच लोक सांगतात जा लालचंद शेठच्या दुकानात जा, इकडं नाक्यावर, तिथून मिठाई घेऊन आपल्याला चला. तुम्हाला बाजारातून विकत मिठाई खावी लागते, पण परमार्थ करा. लोक जबरदस्तीने खायला घालतील. शुगर असलेल्या माणसांना मारले लोकांनी, खा खा, आमचा मान ठेवा. तुमचा मान ठेवता ठेवता याची मान गुडघ्यात गेली बरं का, संपला हा आयुष्यातून. आम्ही सांगतो म्हणून घ्या, आमचा मान ठेवा. जबरदस्तीने लोक खायला घालतात, लक्षात ठेवा. खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ में जाओ कबीरा. आणि जर निष्ठेने परमार्थ केला तर तुम्ही वैकुंठात सुद्धा जाऊ शकता. आणि म्हणून संसारामध्ये जे बघायला मिळत नाही ते परमार्थामध्ये भोगायला मिळतं. आम्ही एका ठिकाणी गेलो, दिलीप भाऊ आता सांगत नाही कुठं गेल्यानंतर, आता त्या माणसाने आमच्या पुढे असे बरं का पाणी आणलं, नंतर काजू बिजू आणले, तेवढ्यामध्ये पत्नीने त्याच्या कॉफी घेऊन आली, ती पण चांगल्या मस्त भारी कपामध्ये घेऊन आली. बसा आम्ही ते काजू बिजू घेतले, पाणी प्यालो, पण त्या कपाला मात्र आम्ही तोंड लावला नाही. म्हटलं आता नको नको आम्हाला, आता म्हटलं आता कीर्तने परत तोंड गोड होईल. त्या माणसाने जो शब्द वापरला तो खूप मजा, म्हणजे त्या शब्दामध्ये मला खूप बरं वाटलं. तो म्हटला तुम्हाला माहिती आहे का या कपाची किंमत किती आहे? हा एक कप 250 रुपयाचा आहे म्हटला. लक्षात ठेवा, असे 250 रुपयाचे मी 12 कप आणलेत, पण अजून या बाईने मला चहा दिला नाही त्याच्यामध्ये. तुमच्यासारखा जर कोणी बुवा आला तर त्याला या कपात बाई चहा देते. म्हणजे तुम्ही 250 रुपयाचे 12 कप आणले, पण तुम्हाला तुमची बायको त्याच्यामध्ये चहा देत नाही. परमार्थ करणाऱ्या माणसाला त्याच्यामध्ये चहा मिळतो. आता याच्यावरून तुम्ही अंदाज काढा, लक्षात ठेवा. म्हणून संसारामध्ये काही गोष्टी बघायला मिळत नाही. गंमत सोडा, आता मुख्य विषयाकडे आपण येऊ. सुख हा शब्द प्रपंचामध्ये बघायलाच मिळत नाही हो. ज्या सुखाकरता आमच्या खटापट आहेत ते सुख समाधान आम्हाला प्रपंचामध्ये बघायला मिळत नाही. पण परमार्थामध्ये इतकं सुख आहे, इतका आनंद आहे, नाही या आनंदाशी जोडा
नाही आनंदाशी जोडा नाही आनंदाशी जोडा आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती तोडा सांगता गोष्टी लागती तोडा सांगता गोष्टी लागते थोडा सांगता गोष्टी लागता थोडा आलाशी अकारामुच्या झाडालाशी अकारामुच्या झाडा हॅलो तुका म्हणे भिडा भक्तीची या हॅलो हॅलो भक्तीची तुका म्हणे भिडा भक्तीची म्हणे पिढा भक्तीची नाशी जोडा नाही आनंद हे नाही आनंदाशी जोडा नाही आनंदाशी जोडा नाही आनंदासी जोडा नाही आनंदासी जोडा नाही आनंदासी जोडा नाही आनंदासी जोडा चाल तिथं आनंदच आनंद आहे आणि म्हणून प्रपंचामध्ये आनंद सुख समाधान शांती हे बघायला मिळत नाही आपलं आणि त्याच्यासाठीच तर आपले सायास आहेत. मला सांगा दुकान घालून जर त्याच्यामध्ये फायदा होत नसेल तर त्याला दुकान म्हणता येईल का? मग मला विचारते लोक त्याला काय म्हणायला लागेल? त्याला दुखणं म्हणायचं. त्याला ते दुकान नाही ते दुखणं आहे. दुकान घालून जर त्यात फायदा होत नसेल तर दुखणं आहे ते. व्यवसाय करून जर फायदा होत नसेल तर उपयोग काय नुसतं अख्खं आयुष्य झिजवायचं. प्रपंचामध्ये आपण सुख मिळावं म्हणून आपला प्रयत्न आहे. आपले सायास आहेत आपल्या खटापट आहेत पण नाही मिळतो. जे मिळतं ते दुःखच मिळतं आपल्याला. तुकाराम महाराज म्हणतात खरं सुख शाश्वत सुख आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये मिळालं नाही देखिले ते मिळे. बरं मग तुकाराम महाराज त्याच्या पुढे सांगतात आमच्या घरी सुख नाही असं नाही आहे पण ते कसं आहे भेसळ आहे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. ताकामध्ये सार कमी असतं आणि पाणी जास्त असतं. दुधामध्ये 100% सार आहे आणि म्हणून इथं देवाच्या सानिध्यामध्ये नवनीत मिळतं खायला. तुकोबाराय म्हणतात पुढे जरी तू देवा आम्हाला म्हटलंस का माझी संग सोडून जा तरी तुझी संग सोडून आता आम्ही कुठेही जाणार नाही. म्हणून तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता विठोबा विठोबार खुमाई होबार खुमा विठोबार खुमाई होबार खुमा खुमाई होबार खुमा विठोबार खुमाई होबार खुमा विठोबार खुमाई खुमा जय विठोबार खुमाई श्री नारदेव तुकाराम भगवान की महाराज की महाराज की महाराज की जय महाराज की जय होबार खुमा विठोबार खुमाई होबार खुमा विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई 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 तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. अभंगाचा संक्षिप्त भावार्थ सांगून उरलेल्या वेळामध्ये भगवंताचं चरित्र आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करतो.
काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे किमान 2.5 ते 3 तास लागतात काल्याच्या कीर्तनाला, बरं का. पण आपल्याला सगळं संपवायचं असतं 55 मिनिटामध्ये. आता माझी 55 मिनिटं संपली. आता उरलेला वेळ जो आहे, या उरलेल्या वेळाला आता जसं मोबाईलमधले पैसे संपले का कॉल लागत नाही, मग त्याच्यामध्ये एक मेसेज येतो, तुम्ही लोन घेऊ शकता. लोन आणि तो 10 रुपये 20 रुपये तुम्ही लोन घेऊ शकता, टॉक टाईम लोन. आणि त्याच्यावर पण परत व्याज लागतं, तुम्हाला माहीत नसेल कदाचित. 20 रुपये फुकट भेटत नाही. त्या 20 रुपयाच्या वरती पण तुम्हाला त्याच्यावरती व्याज भरायला लागतो. 22 घेतात किंवा 25 घेतात ते, त्याला मग टॉक टाईम लोन म्हणतात त्याला. मग आता माझा टॉक टाईम संपला. आता इथून पुढं तुम्ही मला लोन द्यायचा, टॉक टाईम लोन 15 मिनिटाचा. आणि तो 15 मिनिटाचा टॉक टाईम लोन याच्याकरता की भगवंताचं चरित्र सांगावं म्हणून. असो, भगवंताने 2 अवस्थेमध्ये चरित्र केलं. ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताही. अनेक जन्म नंद यशोदेने पुण्याई केल्यामुळं, अनेक जन्म वसुदेव देवकीने पुण्याई केल्यामुळे या दोघांचंही खऱ्या अर्थाने पुण्य फळाला आलं. जन्माला आला देवकी वसुदेवाच्या पोटी, पण मात्र गेला आनंद देण्यासाठी नंद यशोदेला. गोकुळात गेल्यानंतर तिथं आनंद उत्सव साजरा झाला. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो कन्हैया लाल की. आता आनंद साजरा होत असतानाच 2-4 दिवस गेले आणि आता नंदराजाने ठरवलं की अरे, आपण आनंद उत्सव साजरा करण्याच्या गडबडीमध्ये कंसाला कर द्यायचा होता. कर टॅक्स म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये, बरं का. गोकुळ हे मथुरे राज्याच्या अंतर्गत असल्यामुळे कंसाला कर द्यायला लागायचा. आणि तो कर घेऊन नंदराजा गेला. जाताना मिठाईची पेटी पण घेऊन गेले नंदराजा. कंसाने स्वागत केलं नंदराजाचं आणि विचारलं का आले होते. म्हटले कर द्यायचा होता म्हणून आलो होतो. तेवढ्यात मिठाई दिली हातावर. मिठाई हातावर दिली आणि कंसाने मिठाई घेतली. विचारलं, अहो कसली मिठाई. पुत्र झाला पुत्र आपल्याला. कधी. आज 5 दिवस झाले. पुत्र झाला, छान. कशी काय मुलाची प्रकृती. छान आहे. अहो तुम्ही आशीर्वाद द्या आमच्या मुलाला. नंदराजा म्हटला. मिठाई अशी तोंडामध्ये खाल्ली. कंसाने दोन्ही हात वर केले. तुमचा मुलगा राजा हो आणि तुमच्या मुलाच्या सर्व वैऱ्यांचा सत्यानाश हो, असा आशीर्वाद दिला. पण त्याला हे कुठं माहिती आहे माझा सत्यानाशच करणार आहे म्हणून आशीर्वाद दिला. आणि मग नंदराजा आता भेटण्यासाठी आपल्या कुठं गेले, वसुदेव देवकीला भेटण्यासाठी गेले आणि त्यांचं सांत्वन केलं. तुमची 6 मुलं मारली या कंसाने, वाईट झालं. हो, माझ्या घरी पण मला पुत्र झालेला आहे. तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका. तो तुमचाच पुत्र समजा. पण त्याला हे कुठं माहिती आहे का तो त्यांचाच पुत्र आहे म्हणून. वसुदेवाला जरा भविष्य चांगलं कळत होतं आणि मग वसुदेवाने सांगितलं तुम्ही लवकर जा, लवकर निघा, तुमच्या गावामध्ये काहीतरी संकट येण्याची शक्यता आहे. आणि आता घाईघाईने निघाले नंदराजा. तेवढ्यामध्ये खरंच गोकुळामध्ये मोठं संकट आलं. पुतना मावशी ही पूर्वजन्मीतील बळीची बहीण. भगवंताने बळीला पाताळामध्ये घातल्यानंतर तिच्या मनामध्ये राग आला होता. अगोदर प्रेम निर्माण झालं होतं. एवढंसं बटुरूप, डोक्याला केस नाही, अगदी कमळासारखे नेत्र आणि ते गोंडस रूप बघितल्यानंतर तिच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं. देवाने मला असा पुत्र दिला असता बरं झालं असतं. पण जेव्हा बटुरूप सोडून भगवंताने त्रिविक्रम रूप घेऊन बळीला पाताळामध्ये घातलं आणि तिच्या मनामध्ये राग आला. याच्या नरडीचा घोट घेऊन याला मारायला पाहिजे होता. देवाने तिचं वात्सल्य आणि क्रोध दोन्ही घेऊन तिला पुतना म्हणून जन्माला घातली. ती पुतना मावशी इकडे कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी आली होती. येताना तिने अनेक मुलांना मारलं होतं आणि ती यशोदेच्या घरामध्ये घुसली. कशी घुसली? खोटं बोलून घुसली. खोटं बोलणाऱ्या माणसाकडे लय पर्याय असतात, भरपूर पर्याय असतात,
बरं का. तुम्ही मला ओळखत नाही का? आपण भेटलो होतो, मुंबईला भेटलो होतो, तुमचा कार्यक्रम होता, मी समोर बसलो होतो, तुम्ही मस्त माझ्याकडे डोळ्यांनी बघितलं, आपण एकमेकाशी हसलो मस्तपैकी छान, नंतर कीर्तन झालो, आपण नाही का भेटलो, तुमच्या हातात हात दिला आणि मग मी तुम्हाला विचारलं पण तुम्ही आमच्या भागात येता का? तुम्ही मला हो. हे खोटं बोलणाऱ्या माणसाला काही लागत नाही, अनेक पर्याय असतात. आता वासुदेव महाराज आपले गेले, पण तेव्हा एक माणसाने आमच्याकडं आला होता, माझ्याकडं बसला. एकादशीचा दिवस होता, फराळ वगैरे केला मस्तपैकी, 11 साडे11पर्यंत बसला. नंतर मला म्हटला मी निघतो, पण मी कांद्याचा व्यापारी आहे, इकडनं आलो आहे, नेमका वाशीला आलो, माझा खिसा कापला हो पैसे घेऊन. बरं का. चोर निघून गेला, मला गावाला जायला पैसे नाही. मी सांगितलं पोराने या माणसाला 1500 रुपये द्या आणि स्टेशनपर्यंत नेऊन सोडा. स्टेशनपर्यंत नेऊन सोडल्यावरती बरं का, त्यांनी मला सांगितलं होतं डोंबिवलीचे वासुदेव महाराज माझे मित्र आहेत, मी त्यांना कालच भेटलो, 2-4 महाराजांची नावं सांगितली आणि नेमकेच मला वासुदेव महाराज भेटले उसाटण्याला. म्हटलं तो काल तुमच्याकडे माणूस आला, तो माझ्याकडे पण आला होता, म्हटलं तारीख घ्यायला माझी. ते बोलतात मी त्याला 1000 रुपये दिले, त्याचं कांदे काय आलता विकायला आलता, त्याचं खिसे बिसे कापले, त्याचे काय सांगत होता तो. ज्यांना त्यांची नावं सांगितली त्याने त्या सगळ्यांना विचारलं, त्या सगळ्यांनी सांगितलं त्याचा खिस्सा कापला होता आणि त्याला आम्ही 500 रुपये दिले. कोण म्हटलं आम्ही 1000 रुपये दिले. म्हणजे अशी सुद्धा माणसं असतात घरामध्ये घुसून आपल्याला फसवणारी. पुतना मावशी घरामध्ये आली, यशोदेशी खोटी बोलली होती, मी तुझी बहिणी लांबची, असं तसं अमुक तमुक. आता पूर्वीच्या काळामध्ये लहान बाळ घरामध्ये असेल तर बाहेरची कुठली पण बाई आली तर बाई तिला नाही म्हणत नव्हती उचलायला. पूर्वीच्या काळामध्ये दुसऱ्या बाया पाजायच्या मुलांना. पुतना मावशीने लावला असतानाला यांनी डोळे मिटले. डोळे का मिटले? शंकराची आठवण केली. देवा, मी दहीदूध खाण्यासाठी इथं आलो होतो, पण ही बाई मला विष पाजायला आली आणि मला विष पाचवायची सवय नाही, पण तुम्हाला चांगली विष पाचवायची सवय आहे, लवकर या आणि माझ्या कंठामध्ये बसा. डोळे झाकले, विचार केलं ही बाई कोण असेल मागच्या जन्मी. देवाला आठवलं ही बळीची बहीण रत्नमाला. देवाने डोळे मिटले, हिला कोणती गती द्यावी म्हणून भगवंताने डोळे मिटले. अशी अनेक कारणं आहेत. पुतना मावशीचं विष प्याला, पंचप्राण शोषून घेतले, तिला मोक्ष दिला. महाबळ भटाची विटंबना केली, अनेक दैत्यांचा संहार केला, शक्टासूर तृणावत मारले आणि आता भगवान रांगू लागले. रांग तरंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजने. आता मोठा झाला, एक दिवस घरामध्ये दही दूध खाल्लं आणि नासवलं, पण तेवढंच. नासवल्यानंतर आई आली आणि कान धरला, कृष्णा असं चांगलं नाही रे, मागून खा ना, असं कशाला चोरून खातो. मग तेव्हा देवाचे शब्द किती गोड आहेत, जरा ऐका आता. सुन मैया मोरी रे मैया मोरी, सुन मैया मोरी, मैं नई माखन खायो, ग्वाल बाल सब बैर पड़े, जबरन मुख लपटायो रे मैया मोरी, मैं नई माखन खायो. मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी नाही खाल्लं. कधी खरं बोलतो, कधी खोटं बोलतो. कृष्ण अवतार. ठीक आहे. नंतर मोठा झाला, त्याच्या वयाची मुलं गोळा केली. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुनी. आणि आपल्या सौंगड्यांना तृप्त करण्यासाठी भगवंताने आता पुढच्या लीला सुरू केल्या. त्याला म्हणतात चौर्य कर्म. काठी घेतली, काठी, बारीक बारीक खडे घेतले, सराटे घेतले, गाळलेली माती घेतली. बरं का. काठी कशासाठी? मडकं फोडण्यासाठी. सराटे कशा करता? गवळीने अंगावर धावत आल्या की पायाखाली फेकायचे, पायातले काटे काडीपर्यंत पळून जायचं. माती कशाला? डोळ्यात फेकण्यासाठी. बरं. अशी भगवंताने सामुग्री गोळा केली आणि आता चोऱ्या करायला आरंभ केला. एवढ्या चोऱ्या केल्या, जेवढ्या चोऱ्या नाही केल्या त्याच्यात दुप्पट गाराने यायचे. ज्यांच्या घरी चोरी केली त्या तर सांगायला यायच्याच, पण ज्यांच्या घरी केली नाही त्या सुद्धा सांगायला यायच्या. पहिली आली धावत, याने ग बाय काय केली मात, मुखासी मुख चुंबित, गळ्यामध्ये हात टाकीत, धरू जाता सापडे ना, हाग बाई कोणासी आवरे ना. दुसरी बाई आली, ती म्हटली आमच्या घरामध्ये मुंगूस सोडला. मुंगूस नवऱ्याच्या माझ्यामध्ये किती मुंगसाने माझ्या अंगावर बोचकरे वडले बघ म्हटले. ती बाई तिथं उभी आहे. तर तिसरी आली धावणी, याने गबाय काय केली करणी, साडी माझी वेणी, वाट
सुटेना, आग बाई कोणासी आवरेना. बस नवऱ्याच्या दाढीची आणि माझ्या वेणीची गाठ मारली. बर सगळे प्रसंग विस्ताराने सांगायला वेळ नाही. शेवटी आई सुद्धा कंटाळली. आईसे ऐकता गाराने यशोदे नैनी आले पाणी. कृष्णा आता खोड्यात टाकून दे बाबा, रानामध्ये जा. आता जाई रे बावना, सवे घेऊनी गोधना. आणि आता भगवान आणि गोपाळ गायी चारायला निघाले. गाई गोपाळ, गाई गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येती पानिया मिळोनी जग जेठी. ऐका ऐका, आपलं परवा पण झालं काल्याचं कीर्तन डायगरला, पण तेव्हा रानात जाताना मी वेगळी गवळण म्हटलं होतो, इथं वेगळी म्हटलेली आहे. कारण तीच म्हटली तर पुन्हा म्हणतील त्याला दुसरी येतच नसेल म्हणून. मग तिथं जी म्हटलो तीच परत तुम्हाला बोलून दाखवतो इथं. आता इथं मी काय म्हटलं, गाई गोपाळ, गाई गाई गोपाळ यमुनेच्या तटी. आणि तिथं कुठली म्हटलो, खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा, खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा. खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा, खांद्यावरी पावा कस्तुरीचा टिळा. चालत गोपाळा आई मागे, चालत गोपाळा गाई मागे. चालत गोपाळा गाई मागे, चालत गोपाळा गाई मागे. चालत गोपाळा गाई मागे, चालत गोपाळा गाई मागे. चालत गोपाळा गाई मागे, चालत गोपाळा गाई मागे, गाई मागे. गाई मागे चालत गेला. आणि गाई चारीत असताना तिथे यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान गोपाळांच्या समवेत मर्दानी खेळ खेळला. मर्दानी खेळ हे सांगायला विसरायचं नाही. मर्दानी खेळ खेळला. कुस्ती, कबड्डी, लगोरी, चेंडूफळी, हामामा, घुमरी हे सगळे मर्दानी खेळ आहेत बरं का. आता या सगळ्या खेळांची नावं सुद्धा माहीत नाही मुलांना आत्ताच्या सध्याच्या. कळलं का. आताची जी मुलं आहेत त्यांना विचारा, हमामा, हुमरी, चेंडूफळी, लगोरी तुला माहिती आहे का. नाही. मग तुला काय माहिती आहे. पबजी. कोणता गेम खेळतो. पबजी. आई बोलते आमचा पोऱ्या भारी अभ्यास करतो, हल्ली जात नाही शाळेमध्ये, ऑनलाईन अभ्यास चालू आहे बरं का. मी म्हटलं एका आईला, अगं मावशी बघ जरा मुलगा तुझा मोबाईलमध्ये काय खेळतो जरा बघ. तिने मला जो उत्तर दिला, ती म्हटली तुम्हाला माहीत नाही बोलते, माझा मोबाईल खराब झालता, त्यांनी बनवून दिला, सेटिंग करून दिली मोबाईलची. मी म्हटलं जरा थोडे दिवस थांब, तो कसा सेटिंग करतो तुला कळलं आता मोबाईलची. अजून थोडे दिवस वाट बघ फक्त, कशी सेटिंग करतो तो मोबाईलची तुला कळलं आता. तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईल खेळण्यामध्ये जी सूट दिलेली आहे ही भविष्यामध्ये तुमचं अख्खं जीवन उद्ध्वस्त करणार आहे. त्याचं तर आयुष्य करीलच, पण तुमचं सुद्धा जर आयुष्य नाही उद्ध्वस्त केलं तर मला पण तुम्ही वारिंगे महाराज नका म्हणू. किती सूट दिली पाहिजे. काल एका डॉक्टर मॅडमने तिच्या मनातली खंत व्यक्त करून दाखवली. ती कीर्तनात सुद्धा मी बोलू शकत नाही बरं का. ती मग मला पण वाटतं म्हटलं कीर्तन करावं आणि लोकांच्या आयांना सांगावं, मुलांच्या आयांना असं वाटतं म्हटली मला. काय करू आता, इतकी भयानक परिस्थिती सध्याची चालू आहे का नाही शब्दामध्ये आपण सांगू शकत हो, नाही सांगू शकत शब्दाने. लक्षात ठेवा. आणि कोणाला बोलायची सुद्धा आता चोरी झाली. 2 शब्द आम्ही कीर्तनात बोललो लगेच तेवढंच कट करायचं आणि टाकायचं. बघा इंग्लिश शाळेवरती टीका केली, पोरांच्यावर टीका केली. आम्ही कशाला कोणाच्यावर टीका करणार आहे. तुमची पोरं तुम्हाला लक लाभ आहे, तुमची पोरं जगू नये असं तुम्हाला वाटतं, त्याला आम्ही काय करणार आहे. तुम्हालाच त्यांची चिंता नाही. तुम्हाला माहिती आहे का, मोबाईल या खिशामध्ये ठेवून बघा, या खिशामध्ये महिनाभर ठेवा. तुम्हाला नाही हार्ट अटॅक आला तर मला तुम्ही नावाने हाक मारू नका, इथं ठेवा. हृदयसुद्धा तुमचं ब्लॉक करू शकतो तो मोबाईल. अरे त्याच्यामध्ये काही साधे रेडिएशन का त्याच्यामध्ये,
जिथं मोबाईलचे टावर आहेत तिथल्या माणसांना कॅन्सरचा धोका हा 100% असतो. तुम्हाला दिसतात का पक्षी दिसतात का, चिमण्या दिसतात का तुम्हाला? नाही दिसत. पूर्वी किती चिमण्या, किती पक्ष, किती कावळे, सगळं संपलं. मोबाईल खतरनाक आहे. खिशामध्ये वरच्या ठेवला तर तुमचं हृदयसुद्धा ब्लॉक होऊ शकतं. झोपताना मेंदूजवळ ठेवला तर तुम्हाला मेंदूचा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतात, म्हणजे ब्रेनचा सुद्धा अटॅक येऊ शकतो. माझी विनंती आहे, ज्या आईला तिच्या मुलांवरती प्रेम आहे, आता काय झालंय माहिती आहे का, पाळण्यामध्ये पोरगा रडायला लागला का ही लगेच त्याच्या हातामध्ये 1.5 लाखाचा मोबाईल देते. 1.5 लाखाचा मोबाईल, आयफोन. आणि तो आयफोन तो मुलगा छातीवर काय घेतो आणि पोटावर काय ठेवतो. मग ती आई त्या पोराची आई आहे का दुश्मन आहे? सांगा बघू तुम्ही. त्याची ती दुश्मन आहे. तू घरातलं काम आटपण्यासाठी, टीव्हीच्या मालिका बघण्यासाठी तुझ्या पोराचा जीव धोक्यात घालते. आणि म्हणून बाप सांगतो आईला, याला मोबाईल सध्या देऊ नका हो. 8वीला पोरग आहे आणि ही हट्ट करते. हो लोकांच्या पोरांकडे एवढे भारी भारी मोबाईल आणि माझ्या पोराकडे मोबाईल आहे का? 10वीला जाईस तर 2 वर्षामध्ये त्या पोराचं जीवन खराब करून टाकतात. म्हणून तो मोबाईल जो आहे तो शाप आहे का वरदान काही कळायला मार्ग नाही. म्हणून त्याच्याविषयी आमचे अत्यंत प्रयत्न चालू आहेत. त्या गोष्टीसाठी जनजागृती करण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. लक्षात ठेवा. आणि त्या मोबाईल ह्या मुली ज्या आहेत, मुली, कोणाचा हाय मेसेज आला लगेच हाय, हॅलो आला हॅलो, बरं का, कुणी बोलला पत्ता कुठे लगेच देऊन मोकळ्या होतात. एक मुलीने मुंबईमध्ये त्या वसईला एका नालायक पोरावर प्रेम केलं आणि 36 तुकडे झाले त्या पोरीचे. 36 तुकडे. आमचं काय नुकसान होणार त्याच्यामध्ये? आम्ही बोललं का लगे बोलतात वारिंगे महाराज फोनवरती बोलतात, वारिंगे महाराज मुलींच्यावरती बोलतात. ज्या बापाने तुम्हाला IPS बनवण्याचं स्वप्न बघितलंय, किमान तुम्ही त्या बापाला पोचण्याचं स्वप्न बघू नका. पण तुमचा बाप मारुतीच्या देवळापासून घरापर्यंत उंच मानेने जाईल एवढं तरी करा. बाकी कशासाठी काय करताय तुम्ही? त्यांच्या इज्जतीची पर्वा नसेल तर काय उपयोग आहे तुमच्या जिंदगीला तुमच्या? म्हणून आताच्या पोरांना कुठले खेळ माहीत नाही. फक्त त्यांना एकच खेळ माहिती आहे, PUBG. बाकी दुसरा कुठला खेळ माहीत नाही. आणि याला कारण 100% घरातला पाठिंबा आहे. आजच जाऊन तुमची पोरं काय मोबाईलमध्ये कुठला गेम खेळतात जरा जाऊन चौकशी करा. पूर्वी मर्दानी खेळ असायचे आणि त्या मर्दानी खेळामध्ये भगवान रंगल्यानंतर मुलं म्हटली कृष्णा आता बस झालं रे, 12:15 वाजून गेले, 12:30 वाजले, कांदी भार पोटी भूक काय खेळायचे सो तुका म्हणे आता खेळ मोडावा प्रताप. सर्व गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीमध्ये मिसळल्या, त्याचा काला केला, हातातली बासरी कमरेला खोवली, गोंगडी खांद्यावर घेतली, काठी काखेमध्ये ठेवली आणि हातामध्ये पान घेऊन भगवान आता प्रसाद वाटू लागले. घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. कुंडली श्री नारदेव गोपाळ कृष्ण भगवान की जय. भगवंताने गोपाळांना जो प्रसाद दिला वाळवंटामध्ये, तोच प्रसाद आमच्या ज्ञानोबारायांनी आम्हाला दिला. म्हणून तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेषः लाभ संता संगे ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. या ठिकाणी माऊली सांप्रदायिक मंडळाचा हा सप्ताह विशेष म्हणजे त्यांच्या पत्रिकेत बघितलं वामन बाबांचं नाव, सावळाराम बाबांचं नाव. म्हणजे आपल्या या भागामध्ये आल्यानंतर आपल्या इथल्या स्थानिक संतांच्यावरती सुद्धा ही माणसं तेवढीच प्रेम करतात. सर्वांना घेऊन चालतो तोच यशस्वी होतो आणि सर्वांना घेऊन चालत नाही त्याचं कार्य पुढे जाऊन बंद पडतं. आज आपल्या सगळ्यांचं सहकार्यसुद्धा या मंडळाला आहे आणि उत्तरोत्तर या सप्त्याची वृद्धी होत जाताना मला खूप समाधान वाटतं. या भागातील राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच लोकांचं त्यांना सहकार्य आहे, पाठबळ आहे. म्हणून या सप्ताहाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, सर्वांनाच धन्यवाद देतो. अख्ख्या समितीला धन्यवाद देतो. कीर्तनाची सेवा संपलेली आहे म्हणून शेवटचे फक्त 2 शब्द सांगतो. माणसाला माणसाच्या जीवनाची किंमत कळावी, म्हणजे आपल्या स्वतःची आपल्याला किंमत कळावी. बाकी परमार्थ म्हणजे काय, डोकं जास्त खाजवायचं नाही. माणसाने फक्त माणसासारखं जगायचं, हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. मनाची शुद्धी करायची, मनाच्या शुद्धीसाठी परमार्थ आहे. विकार डोक्यातले काढून टाकायचे, विकृती जीवनामध्ये नसावी. आपल्या जीवनाला अधिक सुंदर बनवायचं. जीवनाला सुंदर बनवायचं असेल तर ज्यांचं जीवन सुंदर आहे त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये घ्यायचे. माणसाच्या जीवनामध्ये अतिशय म्हणजे आनंद आहे, पण माणसाने स्वतःहून आपलं जीवन विकृत बनवलेलं आहे. स्वतःची चिंतेपेक्षा लोकांची चिंता जास्त. यांनी असा केला, त्यांनी तसा केला, त्यांचा आमकायला बरं का
त्याने आमक्याचंच हे केलं, तुला काय करायचं, तुझं तू बघ ना आपलं. म्हणून आपलं जीवन आपण सुंदर बनवायचं. दुनियाचे उकिरडे आपण कोंबडीसारखे नाही उकरायचे, एवढंच मी सांगेन आपल्या सर्वांना. आणि मुलांनाही चांगले संस्कार करा, मुलींनाही चांगले संस्कार करा. देशाप्रती प्रेम असावं, राष्ट्राप्रती प्रेम असावं. आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्या डोळ्यासमोर या देशामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर बनलं नाही, तर त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं आगमनसुद्धा झालं. हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि मला आत्मविश्वास आहे का आता जशी तुमची श्रद्धा आहे, त्या दिवशीचा आनंद आणि उत्साह मी बघितला अख्ख्या भारताचा. असाच उत्साह जर आपल्या देवाधर्मांच्या प्रति भारतीयांनी टिकून ठेवला तर मला विश्वास आहे मथुरेतलं कृष्ण मंदिरसुद्धा व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही. आपल्या हातात आहे. हो, सेवा संपली. टाळकरी वर्ग सर्वांना धन्यवाद देतो. मृदंगाचार्य, विनेकरी, सोबदार, या ठिकाणी उपस्थित असलेली मंडळी आमचे शरद भाऊ आहेत, लक्ष्मण पाटील तुम्ही आहेत, रविदादा आपण सर्व आहात बरं का. सर्व मंडळी पंचक्रोशीतील उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवा संपवतो. आधी काल्याचे 2 अभंग होतील. प्रसाद सर्वांनी घ्यायचा. प्रसाद आपण खायचा, दुसऱ्या माणसाला भरवायचा. आधी घ्या काला आणि मगच जागेवरून हाला. विठ्ठल जय जय. म्हणे हाते ठोकाने कवने नेदी, तुम्ही वारे धोई कडे मुख पसरून, कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश, मला वाटो एकमेका वैष्णव का समजा.